आजच्या एपिसोडमध्ये आपण सेट या चॅप्टरचे पुढचे काही पॉईंट्स कव्हर करणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत डिसजॉईंट्स ऑफ सेट, म्हणजे सेटचे डिसजॉईंट म्हणजे काय असतं. त्याचबरोबर सेटवर कोणकोणती ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात किंवा सेटवरती कोणकोणते ऑपरेशन्स आहेत ते फक्त पाहणार आहोत. आणि ऑपरेशन्समध्ये आपण सेट इंटरसेक्शन ऑफ सेट्स आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत. मागील 3 एपिसोडमध्ये आपण काही पॉईंट्स कव्हर केले, तर त्या एपिसोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल, तुम्ही चेकआउट करू शकता. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. तर सेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. समजा युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि सेट बीमध्ये एलिमेंट्स आहेत 2 3 आणि 4. तर मी ते पहिल्यांदा सर्कल काढून घेतले. हे सर्कल म्हणजे आहे माझे सेट बी आणि बीमध्ये एलिमेंट्स आहेत 2 3 आणि 4. ते मी ते रिप्रेझेंट केलेले आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7. तर बीमधले एलिमेंट्स सोडून जे बाकीचे एलिमेंट्स आहेत ते मी युनिव्हर्सल सेटमध्ये रिप्रेझेंट करणार, म्हणजेच 1 5 6 आणि 7 2 3 4 हे एलिमेंट्स ऑलरेडी सेट बीमध्ये प्रेझेंट आहेत. तर बीमधील एलिमेंट सोडून जे बाकीचे एलिमेंट आहेत ते आपण कॉम्प्लिमेंट ऑफ बी मध्ये लिहिणार, म्हणजेच बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये 1 5 6 आणि 7. तर हे आहे बीचे कॉम्प्लिमेंट. बीचं कॉम्प्लिमेंट हे दाखवण्यासाठी किंवा डिनोट करण्यासाठी आपण बी डॅश किंवा बी सीचा यूज करतो. तुम्ही ते बघू शकता बी डॅश और बी सी. तर कॉम्प्लिमेंट्स सेट दाखवण्यासाठी आपण बी डॅश किंवा बी सी या सिम्बॉल्सचा यूज करणार. तर सेट बीचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे कोणता सेट. तर सेट बीमधील एलिमेंट सोडून जे बाकीचे एलिमेंट्स प्रेझेंट आहेत युनिव्हर्सल सेटमध्ये, अशा सर्व सेट्सच्या कलेक्शनला किंवा अशा सर्व नंबर्सच्या सेटना आपण बोलणार कॉम्प्लिमेंट ऑफ बी. तर नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. तर सेटच्या कॉम्प्लिमेंटच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. ती पहिली प्रॉपर्टी आहे नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. तर तुम्ही ते बघू शकता. मी ते बी हा एक सेट घेतला आहे आणि बीमध्ये एलिमेंट्स आहेत 2 5 आणि 6 आणि बी डॅशमध्ये व कॉम्प्लिमेंट ऑफ बीमध्ये एलिमेंट्स आहेत 1 7 8 आणि 9. तर पहिली प्रॉपर्टी आहे नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड कॉम्प्लिमेंट ऑफ ए. तर तुम्ही ते बघू शकता बीमध्ये आणि बी कॉम्प्लिमेंट ऑफ बीमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नाही आहे, म्हणजेच पहिली प्रॉपर्टी ही प्रूव्ह झालेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे if A is subset of U, then A dash is subset of U. U means universal set आणि युनिव्हर्सल सेटमध्ये सर्व सेट्स हे प्रेझेंट असतात. त्यामुळे सेट ए किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए हे ऑलरेडी सेट यूमध्ये प्रेझेंट असणार आहेत, म्हणजेच बी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी हे यूचे सबसेट ऑलरेडी असणार आहेत. तर सेट यूमध्ये एलिमेंट्स असणार आहेत 1 2 5 6 7 8 9. हे सर्व एलिमेंट्स सेट यूमध्ये प्रेझेंट असणार आहेत, म्हणजेच बी हा ऑलरेडी सेट यूचा सबसेट आहे आणि बी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बी हा सुद्धा सेट यूचा सबसेट असणार आहे. थर्ड प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. तर सेट यूमध्ये म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये सर्व एलिमेंट्स प्रेझेंट असतात आणि त्याचंच कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या सेटमधील एलिमेंट सोडून जे उरलेले एलिमेंट्स असतील ते कॉम्प्लिमेंट ऑफ सेटमध्ये येणार आहेत. यू सेटमध्ये सर्वच एलिमेंट प्रेझेंट असतात आणि त्याचं कॉम्प्लिमेंट येणार आहे 5 म्हणजेच एम्प्टी सेट. त्यामुळे कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज अन एम्प्टी सेट. फोर्थ प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू. तर एम्प्टी सेटमध्ये एकही एलिमेंट प्रेझेंट नसतो आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजेच युनिव्हर्सल सेट. फिफ्थ प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज गिवन सेट इटसेल्फ. तर तुम्ही ते बघू शकता बी डॅश हा एक कॉम्प्लिमेंट आहे सेट बीचा. तर कॉम्प्लिमेंट बी डॅशचा कॉम्प्लिमेंट येणार सेट बी, म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज गिवन सेट इटसेल्फ, म्हणजेच बी डॅशचा कॉम्प्लिमेंट येणार सेट बी. तर ही सुद्धा प्रॉपर्टी प्रूव्ह झालेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण शिकणार आहोत ऑपरेशन्स ऑन सेट. तर सेटवर आपल्याला कोणकोणते ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात किंवा सेटवरती कोणकोणते ऑपरेशन्स आहेत. तर पहिलं ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट.
तुम्ही ते बघू शकता सेट एमध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 4 आणि 6 आणि सेट बीमध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 5 आणि 7. तर सेट ए आणि सेट बीमध्ये ए 1 आणि 2 हे दोन कॉमन एलिमेंट्स आहेत. ह्या कॉमन एलिमेंट्सना आपण बोलणार ए इंटरसेक्शन बी किंवा बी इंटरसेक्शन ए. तर ते आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार. तर ए सेट ऑफ ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ सबसेट किंवा एक्स इज अन एलिमेंट ऑफ ए अँड एक्स इज अन एलिमेंट ऑफ बी. म्हणजे ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर अशा प्रकारचा एलिमेंट जो एमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि बीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, अशा एलिमेंट्सला आपण बोलणार ए इंटरसेक्शन बी. तुम्ही ते बघू शकता सेट ए आणि सेट बीमध्ये 1 आणि 2 हे दोन कॉमन एलिमेंट्स आहेत. या दोन कॉमन एलिमेंट्सनाच आपण बोलणार ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 1, 2. तर अशा प्रकारे आपण लिस्ट मेथड थ्रू द लिस्ट मेथडमध्ये ए इंटरसेक्शन बी रिप्रेझेंट करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट. तर सेटच्या इंटरसेक्शनच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यात पहिली प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. तर तुम्ही ते बघू शकता सेट ए आणि सेट बीमध्ये दोन एलिमेंट्स कॉमन आहेत 1 आणि 2. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 1 and 2 आणि बी इंटरसेक्शन ए म्हणजेच 1 and 2 म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. ही पहिली प्रॉपर्टी प्रूव्ह झालेली आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. तर ए इज अ सबसेट ऑफ बी म्हणजेच एमधील सर्व एलिमेंट्स हे बीमध्ये प्रेझेंट आहेत. वेन डायग्राम थ्रू आपण ते पाहूया. एमध्ये एलिमेंट्स आहेत 2 and 3 आणि बीमध्ये एलिमेंट्स आहेत 2, 3, 7, 8 आणि 9. तर ए इंटरसेक्शन बी म्हणजेच ए आणि बीमधील कॉमन एलिमेंट्स. इथे ए आणि बीमध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत 2, 3. 2 आणि 3 म्हणजेच सेट ए. म्हणजेच इफ ए इंटरसेक्शन ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए. ही प्रॉपर्टीसुद्धा प्रूव्ह झालेली आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी देन बी इज अ सबसेट ऑफ ए. जर ए आणि बीमधील कॉमन एलिमेंट्स म्हणजेच सेट बी असेल तर बी हा एचा सबसेट असतो. तुम्ही ते बघू शकता बीमध्ये एलिमेंट्स आहेत 1 and 9 आणि एमध्ये एलिमेंट्स आहेत 1, 9, 2, 3, 4 and 5. तर ए इंटरसेक्शन बी म्हणजेच 9 and 1 म्हणजेच सेट बी. म्हणजे सेट बी हा सेट एचा सबसेट आहे. म्हणजेच बीमधील सर्व एलिमेंट्स हे एमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे ही सुद्धा प्रॉपर्टी प्रूव्ह झालेली आहे. फोर्थ प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ ए अँड ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ बी. तर ए इंटरसेक्शन बीमध्ये म्हणजेच ए आणि बीमधील कॉमन एलिमेंट्स जर हे कॉमन एलिमेंट्स हा सेट एचा सबसेट असतील म्हणजेच हे कॉमन एलिमेंट्स हे एमध्ये प्रेझेंट असतील आणि ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ बी म्हणजेच हे कॉमन एलिमेंट्स हे बीमध्ये सुद्धा प्रेझेंट असतील. तुम्ही ते बघू शकता एमध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 9 and 10 आणि बीमध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 11 and 12. तर यातले कॉमन एलिमेंट्स आहेत 1, 2 म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 1, 2. तर पहिली रूल आहे ए इंटरसेक्शन बी म्हणजेच 1, 2 हे सबसेट ऑफ ए. तर 1, 2 हे ए सुद्धा मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजेच 1, 2 हे बीमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजे ही सुद्धा प्रॉपर्टी ही प्रूव्ह झालेली आहे. फिफ्थ प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन ए डॅश. ए डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ ए इक्वल टू 5. 5 मीन्स एम्प्टी सेट. तर ए आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए हा दोघांमध्ये कोणताही एलिमेंटचा कॉमन नसतो म्हणजेच तो एम्प्टी सेट येणार आहे. तुम्ही ते बघू शकता एमध्ये एलिमेंट आहे 1, 2 आणि ए डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ एमध्ये एलिमेंट्स आहेत 3, 4 and 5. तर ए आणि ए डॅशमध्ये कोणताही एलिमेंट्स कॉमन नाही आहे म्हणजेच एम्प्टी सेट. म्हणजे फिफ्थ प्रॉपर्टीसुद्धा प्रूव्ह झालेली आहे. सिक्स्थ प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए. तर ए इंटरसेक्शन ए म्हणजेच एमधील कॉमन एलिमेंट्स. तर एमध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत 1, 2 मीन्स 1, 2 म्हणजेच ए. म्हणजेच ही सुद्धा सिक्स्थ प्रॉपर्टीसुद्धा प्रूव्ह झालेली आहे ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए. ए इंटरसेक्शन ए मीन्स त्याच सेटचा इंटरसेक्शन मीन्स कॉमन एलिमेंट.
तर ए इंटरसेक्शन ए मीन्स 1 2 मीन्स 1 2 मीन्स ए, सेट ए म्हणजे 6 प्रॉपर्टी सुद्धा प्रूव्ह झालेली आहे. 7 प्रॉपर्टी आहे ए इंटरसेक्शन 5 इक्वल टू 5. तर ए मीन्स 1 2 आणि 5 मीन्स एम्प्टी सेट. तर ह्या दोघांमधील कॉमन एलिमेंट आहे, कोणताच कॉमन एलिमेंट नाही आहे, म्हणजेच 5 म्हणजेच एम्प्टी सेट, कारण एम्प्टी सेटमध्ये कोणताही एलिमेंट्स नसतात. म्हणजे 7 प्रॉपर्टी सुद्धा प्रूव्ह झालेली आहे. ए इंटरसेक्शन 5 म्हणजेच एम्प्टी सेट इक्वल टू एम्प्टी सेट. नेक्स्ट पॉईंट आहे डिसजॉईंट सेट. जर दोन्ही सेटमध्ये एकही इलेमेंट कॉमन नसेल तर अशा दोन सेट्सना आपण बोलणार डिसजॉईंट सेट. तर सेट एमध्ये इलेमेंट्स प्रेझेंट आहेत 1 2 3 आणि 4 आणि सेट बीमध्ये इलेमेंट्स आहेत 5 6 1 8. तुम्ही बघू शकता इथे दोन्ही सेटमध्ये एकही इलेमेंट हा कॉमन नाही आहे, म्हणजेच हे दोन्ही सेट हे एकमेकांपासून वेगळे आहेत, म्हणजेच हे दोन्ही सेट हे डिसजॉईंट आहेत. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. बाय गाईज.